राधे राधे. कसे आहात सगळे? सकाळी सकाळी घरचे सगळे कामं वगैरे आवरून घेतली. अंघोळ वगैरे झाले की लगेच देवाची पूजा करून घेतली. देवाची पूजा वगैरे झाली की घरातील वातावरण प्रसन्न वाटते आणि खरंच घरामध्ये वेगळीच वाईब येते. घरची पूजा झाली की लगेच मंदिरामध्ये गेले आणि दर्शन वगैरे घेतलं सोमनाथ महाराजांचं. आज बेत होता आमचा मस्त. गावाकडे आल्यावर ज्वारीच्या भाकरी आणि तुरीच्या दाण्याची आमटी. खरंच ह्या गोष्टी कोणत्याही चांगल्या पदार्थालाही मागे राहतात, कारण की गावाकडची चव आणि ह्या जुन्या भाकरी आणि आमटीची चव कशालाच येत नाही. मग काय सासूबाईंनी लगेच पाट्यावर वाटायला घेतलं. आता त्यांच्या मुलाला खायचं होतं म्हटलं तर काय, मुलाची इच्छा तर आईच प्रत्येक गोष्ट कितीही वय झालं किती थकलेली असली तरी पूर्ण करतेच. त्यांना म्हटलं मिक्सरमध्ये काढू तर नाही म्हणत, याची चव खाऊन पहा, खूप छान लागते. मग काय सासूबाईने मनावर घेतलं. सासूबाई थोडं ऐकणार आहे आमचं. छानपैकी त्यांनी पाट्यावर वाटले. मिरच्या वगैरे लसूण सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून वाटून घेतलं. त्या येतात तोपर्यंत भाकरी करू म्हटलं, पण कसलं काय, आमच्या सासूबाईला काय आमच्या हातच्या भाकरी काही आवडल्या नाही. काय हात पोळपाटावर थापून तुम्ही भाकरी करताना काही चव नाही लागत म्हणून. आणि त्यात काय चुलीवर करायला जाळला आमच्या भाकरी थोड्या बऱ्याच प्रमाणामध्ये करपल्या होत्या. मग लगेच सासूबाई आल्या आणि राहू दे म्हणून. ठीक आहे म्हटलं, मग त्यांचं म्हणणं तर आम्हाला ऐकावंच लागणार. आता कितीही केलं तरी आपल्या भाकरीमध्ये त्यांच्या भाकरीमध्ये खरंच खूप वेगळा फरक आहे. हातावरच्या भाकरी खायला खरंच खूप चवदार लागतात आणि आईच्या हातच्या भाकरीचं प्रेम आणि चव खरंच खूप वेगळी असते. सासूबाई इकडे भाकरी करायला लागला. जाऊबाईने लगेच मनावर घेतलं. त्यामुळे की आज माझ्या हातची तुम्ही तुरीच्या दाण्याची आमटी खाऊन पहा. मी म्हटलं ठीक आहे बा. तिने मस्तपैकीच्या झणझणीत गॅसवर आमटी केली होती तुरीच्या दाण्याची, आणि मी इकडं करायला घेतला होता मस्त मसाले भात. आता हिवाळ्यामध्ये भाजीपाला वगैरे खूप चांगला येतो. मस्त वाटाण्याचे, तुरीचे दाणे, शिमला मिरची, गाजर, टमाटर, आलू वगैरे मस्त चिरून घेतला होता आणि छानपैकी असं पाहू शकता खूप टेस्टी झाला होता. राईस वास खूप चांगला येत होता. मग का डबे वगैरे पॅक केले आणि पॅक करून आम्ही निघालो होतो शेतामध्ये जायला. शेतामध्ये नाही म्हणा, आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं. खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, पण एवढ्या दिवसामध्ये 10 वर्षात कधी मी जाण्याचा योग नाही आला. सगळे भाऊ आणि ताई वगैरे आम्ही निघालो. सासूबाईही आल्या होत्या घरून आणि सगळ्या जणी जायला निघालो. पाहू शकता खूप उंच डोंगरावर ठिकाण होतं आणि दोन्ही ठिकाणाकडून खूप डोंगर होता आणि मधामधून रस्ता होता. असं एकदम डोंगराळ भाग आणि एवढं छान वातावरण. एखाद्या हिल स्टेशनलाही फिकं पडेल असं वातावरण आहे इकडचं. खरंच खूप प्रसन्न आहे, खूप चांगलं वाटतं. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला जाणीव होती. पण आपल्याला गावाकडचं वातावरण सगळ्याला म्हणायला आणि पाहायला खरंच खूप चांगलं वाटतं, खूप चांगले आहे. पण 2 दिवस जेव्हा आपण इथे येतो तो आनंद घेण्याचा गोष्ट वेगळी, पण इथल्या लोकांना त्या परिस्थितीमध्ये राहून किती स्ट्रगल करावं लागतं हे त्यांनाच मध्ये. ऊन वारा पाऊस यांची तमा न करता प्रत्येक गोष्टीला ते फेस करतात आणि सगळ्यात मेन म्हणजे आनंदी आणि सुखी जीवन जगतात. त्यांचं आयुष्यही हेल्दी राहतं. आम्ही ज्या ठिकाणी जायचं होतो त्या ठिकाणी आता तुम्ही म्हणसाल की कुठं जायचं आहे, घंटा झालं सांगत आहे बाई कुठं जायचं, पण कुठं चालली ही तर सांगितलंच नाही आहे. तर आम्ही आलो होतो सीतानानी ह्या ठिकाणी. इथे असं म्हणतात की सीतामाता जेव्हा वनवासाला आल्या होत्या तिथे ह्या 1 दिवस मुक्कामी राहिल्या होत्या. ते गुफा आहे का? मग तिथं त्याने स्नान केलं का? साधना केली. मोठी नदी आहे आणि ते सीता नानी म्हणून हे ठिकाण राहायला त्या वनवासाला आलता तेव्हा. भीती वाटते म्हणते. हे म्हणते भीती वाटते. मस्त आहे की नाही हे. मग आपण चिखलदरा की फिरायला जातो ते जातो, त्यापेक्षा इथं आलेलं म्हणजे किती चांगलं आहे आपल्याला माहित नाही ना. असं तुम्ही आलता नाही कधी? इथं ऋषीचा आश्रम होता. आश्रमामध्ये मस्त गोमाता वगैरे होत्या, गणपतीची मूर्ती, लवकुश. म्हणजे गावाला नाही पण ताई सगळ्यात मेन म्हणजे वातावरण बाकी चांगलं आहे. हे म्हणतात मग आता हे पिंड म्हणतात ही नदीमध्ये सापडेल आहे महादेवाची. खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं, कारण की पूर्ण डोंगराच्या पायथ्याशी हे ठिकाण होतं. आजूबाजूला पूर्ण हिरवगार डोंगर, इथं उंच उंच टेकड्या आणि नदी आणि हे ठिकाण. म्हणजे ह्या नदीमध्ये सापडली का? हो, नदीत सापडली आहे. म्हणजे पूर्ण म्हणजे कुठंच त्याला काही ठेवून होतं. नाही म्हणजे जशी आहे का नाही पिंड हा अखंड आहे पूर्ण. अखंड आहे पूर्ण. सीता आश्रम.
इथे पाहू शकता की आम्ही सीतारामामध्ये आलेलो आहे. ग्लासच्या मागे सगळ्या बाजूने डोंगर आहे. हा तिकडे कुठे चालले आम्ही का? त्या आजी म्हणतात की कोण्या गावचे गेले मरसूळचे आहे. मग ते म्हणतात कोणाची ओळख आहे कोण आत्री बोस ना. हां ते म्हणजे यांना माहिती असं आम्ही गाव म्हणजे अकोल्याला राहतो आम्ही. वेदा तिकडच्या रस्त्याने जाऊ आपण आता. हा रस्ता हे होता म्हणते. आम्ही निघालो होतो सगळ्यांना आणि गौरी तू शांत हे राहा ठिकाण फोटो वगैरे काढतो पाहण्यासाठी मला काढू द्या सीतामाताने वळवळ स्नान नको केलं करू होतं. तिथे एक पडशील मोठी पाहायचं विहीर आहे, पाण्यात अजूनही आहे. आणि तिथे सीतामाता आणि लवकुश हे पावसाळ्यात पूर्ण नदी पूर्ण इकडे तिघांची पाण्यात मूर्ती आहे. ती किती घाबरू राहिली तिला किती भीती वाटू राहिली. त्याला खाल्ली आता आता चला चला आई जरा आईचा हात धरा चला ना. पडत नाही आईचा हात पड आपल्या आईचा हात पकडा. लेकरांनाही खूप मजा वाटत होती पाण्यामधून जायची. आता पावसाळ्यामध्ये या नदीला खूप भरपूर पाणी असतं. आता थोडा हिवाळा असल्यामुळे पाणी थोडं कमी झालं होतं. आणि सगळ्यांसोबत कुठे फिरायला जाण्याची मजा ही खरंच खूप वेगळी असते. पाय जा ताई बाबाला नका म्हणा बाबा असं हे होत ना. बसा तुम्ही बसा बाबा. पुन्हा राहू ना आज आजचा पहिले तर होऊ दे. काही फरक पडत नसते पाय भरला तर. आई ती वेदाचा पाणी वेदाचं काही टेन्शन नाही. वेदा काहीच करत नाही मस्त एकदम रिलॅक्स राहते. वनदेवी चला चला काय आम्ही सगळे चाललो होतो उंच टेकडीवर सीतामाता नाणीचं ठिकाण होतं. तिथे जायसाठी निघालो होतं. आमचं जाऊ खूपच लागत होता की लगेच कॅमेरा ऑन केला आणि बाई आता व्हिडिओ काढायला लागली. हे बनवायची ना त्यांना मंदिर बनवावं. प्रत्येक सगळे मंदिर दगडामध्ये बनवलेले का ह्याच आठवणी आपल्या जेव्हा आपण एकांतात किंवा नाराज असतो तेव्हा ह्या पाहायला खरंच खूप मस्त वाटतं. खरंच पाहू खूप शकतो छान आहे. किती पावसाळ्यामध्ये तर निसर्गरम्य एकच आणि नंबर सुंदर वातावरण. पावसाळ्यामध्ये ह्या ठिकाणी बरेच लोक भेट द्यायला येतात. असं म्हणतात की लवकुश इथं बसले होते आणि यांना ऋषी. आता आम्ही करतो गुफेमध्ये प्रवेश. ही खूप मोठी गुफा आहे. इथं अंदर गुफा आहे म्हणतात. कोणी आतापर्यंत कोणी गेलेलं काय नाही होतं? असं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की ही गुफा आहे. आणि या साईडला पाहू शकता सीतामाता आणि लवकुशची मूर्ती आहे. इथं काय केलं होतं आणि सीताने? जे साईडला लॉक लावले सीतामातेने काय केलं? अंदर जायला आंघोळ कोणाला केली entry तिकडे? नव्हती. आणि इथं जे साधना होतं केली, मग विहीर आहे म्हणते ना इथं? नाही म्हणजे स्नान केलं ठिकाण खूप मोठी अशी खोल अशी विहीर आहे. इथं विहीर आहे म्हणतात नाही तर नेहमी बंद लॉक केलेलं असतं. विहीर इथं विहीर होती म्हणतात इथं आंघोळ पाणी केली पाहत म्हणतात होतो, इथं त्याच्यामध्ये पाणी होतं. पाणी आहे त्यामध्ये. हो दे बॅटरीला हो ना ते पाणी आहे याच्यामध्ये. हां हां पाणी आहे. हा पप्पा दाखवा बाईला. त्या बाईला नाही पाहिलं. म्हणजे अंदर जावं का मी नाही तर भीती वाटते अंदर गुफा. आई आई वासरला तिथून पाहिलं का वासरची वरची देवीला असंच गुफा आहे की एवढ्या ह्याच्यातून जावं लागते अंदर. म्हणजे लव अंकुश जन्मले आहे म्हणून तिथे नाणी झालेली आहे. बापरे. खाल्यावर इथं आलेली आहे त्या म्हणजे त्याचा वनवास संपला होता म्हणजे लेकरं झालते लवकुश तेव्हा इथं त्यांना म्हणजे जन्म झालेला आहे. हा जन्म ठीक आहे राहिलेला आहे. हा
हा ठीक आहे जाऊन महाराजाकडे सीता नानी. हा नाही नाही काय माहित. हे घाल सूज. तिला म्हणलं माझी चप्पल घाल. माझी सूज घाल ना. चिंचा नका ना, चिंचा सर्दी होईल ना. राईस करू आपण खाऊ. मग काय फिरणं वगैरे झाले की लगेच पेट पूजेला आम्ही लागलो. घरून डबे वगैरे करून आणले होते. तुम्ही पाहिलंच असं मस्तपैकी सगळ्यांनी मिळून जेवणाचा आनंद घेतला आणि सगळ्यांसोबत निसर्गाच्या सान्निध्यामध्ये शेतामध्ये जेवण करण्याची मजाच वेगळी असते. कितीही पंचपक्वान केले तरी इथं कमीच पडणार, कारण की भूक अशी लागते सगळ्या गप्पा गोष्टी करण्यामध्ये सांगताच नाही येत. शंभू तुला काय पाहिजे सांग बा. हो नंदा तुम्ही पेरू खा ना मग. अहो खा ना, तुझा घास मोजणार आहे काय मी. पाहू राहिले तुम्ही. नाही मोजत बा. लागली दसऱ्यापासून आता लोक गेले एक एक दोन दोन एक एक ते वट्यावर होता एवढा ठेवलेला. तिच्या प्रवास सुरू त्या गाडीमध्ये मला मळमळ होतं म्हणून काय बाईकवरच जायला निघाली होती. पाहू शकता रस्त्यामध्ये एवढ्या मोठ्या गोमाता आम्हाला दिसल्या होत्या. पूर्वीच्या काळी ना आताच्या इकडे गावाकडे सगळ्यांच्या गायी एकत्र चारायला नेतात डोंगरावर. आता संध्याकाळी 5-5:30 झाले की परत निघतात. पाहू शकता आताच्या काळामध्ये आपल्या जास्त गायी पाहायला नाही मिळत. भरपूर गायी होत्या. मग इथं आम्ही आलो वनदेवला आलो की हनुमानजीचं दर्शन घेतलं आणि महादेवाचं दर्शन घेतलं.